मी नलिनी. आज मी एक बिझनेस वुमन आहे आणि ही सगळी माझ्या नवऱ्याची देण होती. त्यांनी एकेकाळी माझ्या नावाने एक मसाल्याची छोटीशी टपरी सुरू केली होती आणि आज 20 वर्षांनी त्या टपरीची कंपनी सुरू झाली. पण आज मनात एकच खंत आहे, ज्या व्यक्तीने नलिनी नावाला जगभरात प्रसिद्ध केलं, नलिनी हा ब्रँड बनवला, ती व्यक्ती आज माझ्यासोबत नाही आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच आदिनाथ मला सोडून देवाघरी गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या आठवणीत मी नलिनी मसाल्यांचा कारोबार सांभाळू लागले आणि आज मी एक परफेक्ट बिझनेस वुमन म्हणून समाजात माझं नाव कमावते. आदिनाथ सोबत नसल्याची खंत तर माझ्या मनात आजही आहे, पण त्यांची निशाणी म्हणून अगदी त्यांचीच कार्बन कॉपी असणारी माझी व आदिनाथची मुलगी माझ्यासोबत आहे. आणू आज 25 वर्षांची झाली आहे. तिला पाहिलं की मला जाणवतं की माझा आदिनाथ आजही आमच्यासोबत आहे. आज माझ्या प्रगतीमागे कुठे ना कुठे माझ्या मुलीचाही खारीचा वाटा आहे. तिच्यामुळे मला नेहमीच नवी ऊर्जा मिळते. तिच्यासाठी मी नेहमी एक स्ट्रॉंग आई म्हणून उभी राहिले. आणूसाठी मी तिची रोल मॉडेल आहे आणि म्हणूनच मी तिच्यासमोर कधीही कमजोर दिसू शकत नव्हते. पण आता आमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचं आगमन होणार होतं जो आमच्या घरात आनंद घेऊन येणार होता. त्याच्या येण्याने आमच्या घरातील सगळ्यात मोठी कमी पूर्ण होणार होती. माझ्या घराला एका पुरुषाचा सहवास मिळणार होता. मी तर सुरुवातीला त्या व्यक्तीच्या येण्याने फार खुश होते, पण हळूहळू माझा आनंद हा समीक्षण भावनेत बदलू लागला. एके दिवशी मी रोजप्रमाणे माझ्या कंपनीत माझ्या कामात व्यस्त होते. गेल्या काही दिवसांपासून कंपनीमधील मॅनेजर ऑफिसमध्ये आले नव्हते. मागच्या 2-3 दिवसांपासून मी मॅनेजरचा सारखा फॉलोअप घेत होते. त्यांची तब्येत ठीक नाही आहे हे त्यांनी मला सांगितलं होतं. त्या दिवशी अचानक आमच्या कंपनीतील मॅनेजर म्हणजेच मनोजजी अचानक कंपनीत आले. ते माझ्या केबिनमध्ये आले. त्यांना पाहून मला फार आनंद झाला, कारण कंपनीत मॅनेजर नसल्यामुळे कामाचा बराच लोड माझ्यावरच आला होता. सगळं काही मलाच हँडल करावं लागत होतं. मनोजजींना पाहताच मी त्यांना म्हणाले, बरं झालं तुम्ही आज ऑफिसमध्ये आलात. या कंपनीला तुमची फार गरज आहे. तुमच्यासारखे एम्प्लॉई कंपनीत नसले तर कंपनी डगमगू लागते आणि हे मी मागच्या काही दिवसात अनुभवलंय. त्यावेळी मी मनोजशी बोलत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला एक प्रकारची उदासीनता दिसली. ते म्हणाले, मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काहीच वेळात त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट माझ्यासमोर मांडली. ते म्हणाले, मॅडम आज मी राजीनामा द्यायला आलोय. मनोजजींचं बोलणं ऐकून मी 2 पावलं मागे झाले. एक प्रकारे माझ्यासाठी तो मोठा शॉकच होता. मी त्यांना म्हणाले, मनोज अचानक तुम्हाला काय झालं? असं अचानकच राजीनामा का? कंपनीत कोणी काही बोललंय का तुम्हाला की पगार वाढवून हवाय? तुम्ही म्हणाल तेवढ्या टक्क्यांनी मी तुम्हाला पगार वाढवून द्यायला तयार आहे, पण असा अचानक राजीनामा देऊ नका. तुम्ही जर कंपनी सोडून गेलात तर माझ्यावर कामाचा किती भार येईल? माझ्या बोलण्यावर मनोज म्हणाले, मॅडम तुम्ही माझी समस्या समजून घ्या. माझं वय आता 60 वर्ष आहे. वयोमानाने माझ्याने आता काम होत नाही आहेत. माझी दृष्टी कमी झाली आहे आणि मला ऐकायलाही कमी येऊ लागले. आता माझ्याने काम होत नाही. डॉक्टरांनीही आता मला रिटायरमेंट घ्यायला सांगितलं आहे. आता माझं पुढे जेही आयुष्य राहिलंय ते मला शांतीने जगायचे. आता शरीर धावपळ नको म्हणते. कृपया समजून घ्या. आज मी माझ्या कामाची फाईल तुमच्या हातात द्यायला आलोय. मनोजजींनी त्यांच्या आरोग्याबद्दल जे काही सांगितलं होतं त्यापुढे मी काहीही बोलू शकत नव्हते. वाढत्या वयामुळे त्यांच्याकडून आता काम होऊ शकत नाही हे मी समजून घेतलं. आजपर्यंत मी माझ्या स्वार्थासाठी कोणाचाही वापर केला नव्हता, म्हणून मी मनोजजींनाही थांबवू शकत नव्हते. मी त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला रिटायरमेंट हवी असेल तर मी तुम्हाला ती आनंदाने द्यायला तयार आहे. माझं बोलणं ऐकून मनोज यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं, पण मी मात्र आता चिंतेत पडले होते की अचानक कंपनी मी एकटीने कशी सांभाळावी. त्यावेळी मला एक कॉल आला होता. माझ्या कंपनीसाठी एक मोठी संधी होती. मला खूप मोठी डील मिळणार होती, पण तासाभरात त्यासाठी मला प्रेझेंटेशन तयार करून समोरच्या क्लायंटला पाठवायचं होतं. मी मनोजजींना म्हणाले की फक्त आजच्या दिवस मला तुम्ही मदत करा. मनोज माझी मदत करायला तयार झाले, परंतु त्यांच्या कमजोर नजरेमुळे त्यांच्याने काम व्यवस्थित होत नव्हतं. पण त्यावेळी त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीने पुढच्या अर्ध्या तासात मला छान असं प्रेझेंटेशन तयार करून दिलं. प्रेझेंटेशन तयार होताच पुढच्या मिनिटाला मी समोरच्या क्लायंटला ते पाठवलं आणि त्यानंतर तर चमत्कारच झाला. क्लायंटला ते प्रेझेंटेशन फार आवडलं. ते तर माझी आणि माझ्या कंपनीची प्रशंसा करत थांबतच नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या कंपनीला खूप मोठी डील मिळाली होती. आता माझी ज्या क्लायंटसोबत डील झाली होती ते इंटरनॅशनल क्लायंट होते. डील मिळाल्याच्या आनंदात मी फार खुश होते. ज्या व्यक्तीमुळे मला एवढी मोठी डील मिळाली होती त्या व्यक्तीचे मी आभार मानले. त्यावेळी मी इतकी खुश होते की मी आनंदाच्या भरात त्या व्यक्तीसोबत हँडशेक केला. त्यावेळी तो माझ्यासाठी अनोळखी होता, पण नियती कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीला आपलंसं करून जाईल हे सांगता येत नाही. मी त्या मुलाला त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला, मी नकुल. मी त्याला त्याचं शिक्षण किती झालंय ते विचारलं. तो ग्रॅज्युएट होता.
त्याचं बिझनेस मॅनेजमेंटही झालं होतं. त्याचं वय 30 वर्ष होतं, पण अजूनही त्याला चांगली नोकरी मिळाली नव्हती. आणि हे मला त्यावेळी मनोजजींकडून कळालं. नकुल त्यांचाच पुतण्या होता. तो त्यावेळी त्याच्या काकांना मदत म्हणून त्यांच्यासोबत आला होता. पण त्या दिवशी त्याचं नशीब पालटणार होतं हे त्याला ठाऊक नव्हतं. त्याची हुशारी पाहून मी लगेचच त्याला जॉब ऑफर केला. मी म्हणाले, नकुल, तुला माझ्या कंपनीत नोकरी करायला आवडेल का? माझं बोलणं ऐकून तो फारच खुश झाला. म्हणाला, मॅडम, तुम्ही म्हणाल त्या पोस्टवर मी काम करायला तयार आहे. गेल्या वर्षापासून मी नोकरीसाठी भटकत आहे. आता जर देव मला स्वतःहून समोरून संधी देत आहे तर मी ती कशी नाकारेल? मी त्याला म्हणाले, नकुल, आजपासून तू माझ्या कंपनीचा मॅनेजर झालास. माझं बोलणं ऐकून तर नकुलचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याच्या डोळ्यात अचानक आनंद अश्रू तरळले. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही आज मला एवढ्या मोठ्या पदाची नोकरी दिलीत. मी तुमचा आणि या पदाचा नेहमी सन्मान करणार. तुमचा निर्णय मी कधीही चुकीचा ठरू देणार नाही. नकुलच्या बोलण्यातून साधे भोळेपणा सरळ सरळ दिसून येत होता. आपल्या पुतण्याला नोकरी मिळाल्यामुळे मनोजजीही खुश होते. त्यांच्या जागी मी एक योग्य व्यक्ती निवडला यासाठी ते खुश होते. दुसऱ्या दिवसापासून तर नकुल अगदी मॅनेजरच्या पदाला शोभेल अशा प्रकारे व्यवस्थित तयार होऊन कंपनीत येऊ लागला. नकुलच्या येण्यामुळे मला खूप मोठा आधार मिळाला होता, कारण त्याने खूप कमी वेळात बरीचशी कामं सांभाळून घेतली होती. आता मी जरा स्वतःला वेळ देऊ शकत होते. नाहीतर गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीत मॅनेजर नसल्यामुळे कंपनीच्या सगळ्या कामाचा लोड माझ्या एकटीवरच आला होता. कधीकधी तर मला रात्रंदिवसही काम करावं लागत होतं आणि त्यामुळे मला फारच थकवा जाणवू लागला होता. आता बघता बघता नकुलला माझ्या कंपनीत कामाला येऊन 1 महिना झाला होता. 1 महिन्यानंतर एके दिवशी माझी मुलगी अचानक माझ्या कंपनीत आली. अनु सहसा कंपनीत यायची नाही. ती स्वतःमध्ये व्यस्त असायची. कधी काही कार्यक्रम असेल तर तेव्हाच ती त्यानिमित्ताने कंपनीत यायची. त्या दिवशी जेव्हा अनु ऑफिसमध्ये आली तेव्हा नुकतंच मी रेस्ट करण्यासाठी काही वेळाकरता ऑफिसच्या रेस्ट रूममध्ये गेले होते. काही वेळाने जेव्हा मी केबिनमध्ये गेले तेव्हा केबिनमधील दृश्य पाहून तर मी थक्कच राहिले होते. मी आत केबिनमध्ये पाऊल ठेवताच माझ्यावर फुलांचा वर्षाव झाला. कर्मचारी, अनु आणि नकुल हे सगळे जोराने टाळ्या वाजवून आनंदाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागले. मी तर स्वतःचा वाढदिवस विसरलेच होते, पण माझ्या मुलीने माझा तो दिवस फार खास बनवला. मी अनुचे खूप आभार मानलेत. ती म्हणाली, आई, हे सगळं माझ्याने शक्यच नव्हतं. हे सगळं डेकोरेशन अगदी अर्ध्या तासातच झालंय आणि हे सगळं तुमच्या नवीन मॅनेजरमुळे शक्य झालं. मी तुला हे सरप्राईज देऊ शकले ते तुमच्या मॅनेजरमुळे. त्याने माझी फार मदत केली. मी तिला म्हणाले, हो अगं, आपल्या कंपनीतले हे नवीन मॅनेजर खूप सक्षम आहेत. त्या दिवशी माझा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा झाला. मी कंपनीतील कर्मचाऱ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त जेवणही दिलं आणि त्या दिवशी मी सगळ्यांची लवकर सुट्टी करायचं ठरवलं. वाढदिवस झाल्यानंतर केक वाटप चालू असताना अचानक माझी नजर नकुल व अनुवर गेली. फार कमी वेळात त्यांची चांगली ओळख झालेली दिसत होती. नकुल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनुला फार मदत करत होता आणि तो तिचा आदर करतानाही दिसला. अनु नकुलच्या बॉसची मुलगी आहे म्हणूनच तो तिला आदर देत आहे असंच मला वाटलं होतं. परंतु हळूहळू काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या. आता दर 1 दिवसाआड अनु माझ्या ऑफिसमध्ये येऊ लागली होती. आल्यावर ती मला नकुल दिसला नाही तर तो कुठे आहे हे विचारायची. माझ्या नकळत अनु व नकुलमध्ये बोलणं सुरू झालं होतं आणि ही गोष्ट माझ्या समोर यायला जास्त वेळ लागला नाही. एके दिवशी मी रात्री अनुला तिचं फेवरेट आईस्क्रीम द्यायला तिच्या खोलीत गेले, तर तेव्हा अनु मला खोलीत दिसली नाही. मला तिच्या खोलीतील बाल्कनीचा दरवाजा थोडा उघडा दिसला. मला वाटलं ती बाल्कनीत असावी. मग मी तिला बाल्कनीत बघायला गेले आणि तेव्हा अनु मला बाल्कनीत कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसली. ती फक्त फोनवरच बोलत नव्हती, तर ती समोर कोणाला तरी हातद्वारे हॅलो हायही करत होती. आणि जेव्हा मी समोर त्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा सगळ्याच गोष्टी माझ्या समोर आल्या. मी अनुला आवाज दिला. माझा आवाज ऐकताच ती घाबरली आणि तिने लगेच फोन ठेवला. मी तिच्या हातून तिचा मोबाईल घेतला आणि पुन्हा तोच नंबर रिडायल केला ज्यावर मागच्या अर्ध्या तासापासून अनु फोनवर बोलत होती. फोनवर दुसरं तिसरं कोणी नसून नकुल होता. मी त्याला ताबडतोब माझ्या घरी बोलावलं. काहीच वेळात अनु व नकुल माझ्या समोर होते. ते दोघेही खाली मान घालून बसले होते. मी नकुलला म्हणाले, नकुल, तू असं वागशील असं मला कधी वाटलं नव्हतं. अरे, अनु माझ्याशी बोलायला घाबरली असेल, पण तूही माझ्यापासून हे सगळं लपवलंस. तू मला तुमच्या नात्याबद्दल काही का बोलला नाहीस? तेव्हा नकुल माझ्या पुढे ततमम करू लागला. तो म्हणाला, मॅडम, मला माफ करा. आज नंतर मी अनुसोबत बोलणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मी उच्च स्वरात त्याला म्हणाले, असं कसं तू अनुसोबत बोलणार नाहीस? तू माझ्या मुलीला काय समजलंयस? तो म्हणाला, मॅडम, जर तुम्हाला हे नातं मान्य नसेल तर आम्हा दोघांनाही तुमच्या मनाविरुद्ध जाऊन काही करायचं नाहीये.
त्याचं बोलणं ऐकून मी अणू व त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना म्हणाले, अरे मुलांनो, प्यार किया तो डरना क्या. माझं बोलणं ऐकून ते दोघेही शॉक झाले होते. मी म्हणाले, एवढं आश्चर्यचकित होऊ नका. तुमच्या नात्याची कुणकुण मला आधीच लागली होती. फक्त मी वाट बघत होते की तुमच्या दोघांपैकी कोण माझ्यासमोर येऊन तुमच्या नात्याबद्दल सांगतं ते. पोरांनो, तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. उलट माझ्या अणूने अगदी योग्य व्यक्ती जोडीदार म्हणून निवडलाय. मला तर माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. नकुल, तू माझ्या अणूचा किती आदर करतोस, तिला किती सांभाळतोस हे मी पाहिलंय. मला माझ्या मुलीसाठी असाच जीवनसाथी हवा होता. तू तर आम्हा मायलेकीच्या आयुष्यात दुवा म्हणून आलायस. तू आल्यापासून आमच्या आयुष्यात सगळं शुभच घडतंय. मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखा जावाई मिळाला. माझा होकार ऐकून पोरांनी लगेच माझा आशीर्वाद घेतला. दुसऱ्याच दिवशी मी नकुलच्या घरी माझ्या मुलीसाठी लग्नाची मागणी घालायला गेले. नकुलच्या घरच्यांनाही नातं मान्य होतं. तेही फार खुश झाले. पुढच्या काही दिवसात लग्नाची तयारी सुरू झाली. मग पुढे ठरल्या तारखेत धूमधडाक्यात माझ्या अणूचं लग्न पार पडलं. अणूच्या विदाईनंतर माझं घर मला कसं खायला करत होतं. घरात अचानक फार शांतता निर्माण झाली होती. मला तर माझ्या अणूची फार आठवण येत होती. पुढे 2 दिवसांनंतर अणू पहिल्या माहेरपणासाठी माहेरी आली. ती येणार म्हणून मी तिच्या स्वागतासाठी खूप छान तयारी केली होती. मी घराची डेकोरेटर्सकडून छान प्रकारे सजावट करून घेतली होती. ती सगळी सजावट पाहून अणू फार खुश झाली. तिच्यासोबत जावाईही आले होते. अणू आल्यापासून मी विचार करत होते की अणू सासरी जाताना तर एक छोटीशी बॅग सोबत घेऊन गेली होती. ती 2-3 दिवसांसाठी लागतील एवढेच कपडे सोबत घेऊन गेली होती. ती म्हणाली होती की मी जेव्हा माहेरपणासाठी येईल तेव्हाच मी माझं बाकीचं सामान घेऊन जाईल. पण ती जेव्हा पहिल्या माहेरपणाला आली तेव्हा तिच्यासोबत त्या छोट्या बॅगऐवजी मोठमोठ्या 3 बॅग्स होत्या. त्या मोठमोठ्या बॅग्स पाहून मी अणूला विचारलं की तू तर एकच छोटी बॅग घेऊन गेली होतीस ना, बघ या मोठ्या 3 बॅग कुठून आल्यात. तेव्हा अणूच्या जागी नकुलने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, सासूबाई, या बॅग माझ्या आहेत. आजपासून मीही इथेच तुमच्यासोबत राहणार आहे. त्याचं बोलणं ऐकून मी त्याला म्हणाले, नकुल, तू इथे राहिलास तर मग तुझ्या काकांची काळजी कोण घेईल. त्यावर तो म्हणाला, सासूबाई, काकांची काळजी घ्यायला त्यांच्याकडे त्यांचा परिवार आहे. त्यांची बायको आणि मुलं त्यांच्याजवळ आहेत. आता माझी सगळ्यात जास्त गरज ह्या घराला आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच मी आतापासून इथे राहण्याचा निर्णय घेतलाय. पण जर तुम्हाला माझं इथे राहणं आवडत नसेल तर मी आल्या पावली परत जायला तयार आहे. मी नकुलला परत जा असं म्हणू शकत नव्हते, कारण तो तर माझ्या काळजीपोटीच सासरे राहायला आला होता. त्याला माहीत होतं की अणू गेल्यानंतर मी एकटी पडले होते. आता माझी मुलगी आणि जावाई माझ्यासोबत राहणार म्हटल्यावर माझ्यासाठी तर ती आनंदाचीच गोष्ट होती. मी अणूला आणि नकुलला माझ्यासोबत राहण्यास होकार भरला. आता नकुल माझ्यासाठी माझा कर्मचारी नव्हता, तर तो आता माझा जावई झाला होता. नकुल घरात आल्यापासून माझ्या घराला एक प्रकारचा खंबीर आधार मिळाला होता. नकुल व अणूला सोबत पाहून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळायचं. ते दोघे एकमेकांसोबत फार खुश आहे असंच मी समजत होते. बघता बघता माझ्या अणूच्या लग्नाला 15 दिवस उलटले. अचानक 15 दिवसांनंतर अणू मला नाराज दिसू लागली. एके दिवशी मी तिला जेवणाच्या टेबलावर सगळे सोबत असतानाच विचारलं की अणू, तू नाराज का आहेस? तुझ्यात पण नकुलमध्ये काही वाद झालेत का? नकुल आता तुला पूर्वीप्रमाणे जीव लावत नाही का? त्यावरती म्हणाली, आई, तू बरोबर ओळखलंस, मी नाराज आहे, पण माझ्या नाराजीचं कारण नकुल नाही आहे. पुढे ती म्हणाली, आई, मला ना आता स्वतःची लाज वाटू लागली आहे. मी एका बिझनेसमन पालकांची मुलगी असूनही मला बिझनेसमधील अबकडाही माहीत नाही आहे. मला आता असं वाटू लागले मी उगाच फॅशन डिझायनिंगच्या मागे धावले. आता मला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं आहे. मी तिला म्हणाले, आता हे काय नवीन? तुला तर फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता ना, मग अचानक तुला बिझनेस मॅनेजमेंट करायचं कुठून सुचलं? त्यावरती म्हणाली, आई, आता पुढे जाऊन तुझा बिझनेस मलाच सांभाळायचा आहे ना. आता मी ठरवले की मीही तुझं ऑफिस जॉईन करणार, पण त्यासाठी मला बिझनेसबद्दल शिकायला हवं आणि म्हणूनच मी आता बिझनेस मॅनेजमेंट करायचं ठरवलं. मी अणूला म्हणाले, ठीक आहे बाई, तुला जे योग्य वाटतं ते कर. मी तिला विचारलं, बरं सांग, तुला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे? मी विचारताच अणूने तिचं लॅपटॉप माझ्यासमोर ठेवलं. तिने मला तिच्या कॉलेजपासून तिच्या राहण्याची सोय कुठे आहे हे सगळं दाखवलं. तिचं कॉलेज आमच्या राहत्या शहरात नसून दुसऱ्या शहरात होतं. ते कॉलेज पूर्ण भारतामध्ये नंबर 1 कॉलेज होतं आणि तिथेच अणूला बिझनेस मॅनेजमेंट करायचं होतं. आता मी जे काही कमावलं होतं ते सगळं काही माझ्या मुलीचंच होतं. मी तिला आजपर्यंत कधीही कुठल्या गोष्टींसाठी रोकटोक केली नव्हती. मी तिला म्हणाले, अणू, माझ्याकडून तर तुला प्रत्येक गोष्टींसाठी नेहमीच पाठिंबा होता आणि राहणार. पण आता तुझं लग्न झालंय, तुझ्या नवऱ्याकडूनही यासाठी होकार असेल तरच तू दुसऱ्या शहरात जा.
उगाच या गोष्टीमुळे तुमच्या नवरा बायकोंमध्ये वाद नकोत. तेव्हा नकुलही तिथेच होता. अनु म्हणाली, आई, मला नकुलचाही तुझ्याप्रमाणेच पाठिंबा आहे. तोही मला कुठल्याही गोष्टींसाठी नकार देत नाही. तुझ्याशी बोलण्याआधी माझं नकुलशी बोलणं झालंय. आता लवकरच माझी अनु माझ्या बिझनेसचा भाग होणार या विचाराने मी खूप खुश होते. पुढच्या काही दिवसातच अनु तिच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणाकरता दुसऱ्या शहरात रवाना झाली. ती गेल्यानंतर घरात मी आणि जावाई होते. अनु गेल्यापासून नकुल मला शांत शांत वाटू लागला होता. मग एके दिवशी ऑफिसमधून संध्याकाळी मी नकुलला लवकर सुट्टी दिली व मी त्याच्यासोबतच घरी यायला निघाले. वाटेत मी त्याला त्याच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवण करायचं म्हणाले. जेवत असताना मी त्याला विचारलं की तुला करमत नाही आहे का? अनुची फार आठवण येते वाटतं, कारण सध्या तू फारच शांत झालायस. त्यावर तो म्हणाला, सासूबाई, तुम्ही किती मन कवडे आहात हो. तुम्ही माझं मन ओळखलत. खरंच मला अनुची फार आठवण येते. मला बडबड करायची फार सवय आहे. अनुसोबत रोज माझा दिवस कसा जायचा हे समजायचंच नाही. पण आता एवढं बोलून नकुल शांत झाला. तेव्हा मी त्याला म्हणाले, नकुल, एवढंच ना? अरे काहीच महिन्यांची गोष्ट आहे. मग अनु आपल्यासोबतच राहणार आणि तुला जर गप्पा गोष्टींची सवय आहे तर तू माझ्यासोबतही गप्पा करू शकतोस. मलाही गप्पा करायला फार आवडतं. मी नकुलला माझा मुलगा मानायचे, त्यामुळे मी अगदी मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलायचे. पण माझ्या मनमोकळेपणाचा अशा प्रकारे गैरफायदा घेतला जाणार होता याची मला कल्पना नव्हती. नकुल ऑफिसमध्ये मला मॅडम म्हणून हाक मारायचा आणि घरी सासूबाई या नावाने हाक मारायचा. आता अनु घरी नसल्यामुळे नकुल व माझ्यात फार गप्पा गोष्टी होऊ लागल्या होत्या. मलाही समजून घेणारा, तासनतास माझ्या गप्पा ऐकणारा कोणीतरी मला भेटला होता. नकुल माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊ लागला होता. मी ऑफिसला निघाले की तो मला माझी बॅग आणून द्यायचा. आम्ही दोघे आता एकाच गाडीने ये जा करायचो. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पुढे काही दिवसांनी नकुलचा वाढदिवस आला. लग्नानंतर नकुलचा अनुसोबतचा तो पहिला वाढदिवस होता. पण त्याच्या त्या वाढदिवशी त्याची बायको त्याच्यासोबत नव्हती आणि त्यामुळे मला तो थोडा नाराज दिसत होता. त्या दिवशी मी त्याला काही सरप्राईज दिले. त्याला ते सरप्राईज देण्यासाठी मला अनुने सांगितलं होतं. ते सगळे सरप्राईज पाहून नकुल फार खुश झाला होता. आनंदाच्या भरात त्याने गळाभेट घेतली. त्या दिवशी तो माझं फारच कौतुक करत होता. म्हणाला, सासूबाई, अनु माझ्या वाढदिवशी माझ्यासोबत नाही, पण तरीही माझा दिवस मला अगदी भरलेला वाटतोय. हे सगळं तुमच्या सरप्राईजची कमाल आहे. मी त्याला म्हणाले, अरे नकुल, तुला हे सरप्राईज आणि हे गिफ्ट मी नाही दिलेत. हे सगळं मला अनुने सांगितले. लांब असूनही अनुने तुझा वाढदिवस साजरा केलाय. तो म्हणाला, तिने हे सगळं प्लॅन केलं असेलही, पण आता ती माझ्यासोबत इथे उपस्थित नाहीये. हे सगळं तर माझ्या नजरेत तुम्हीच माझ्यासाठी केलंय आणि त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा त्याने मला तशाच प्रकारे धन्यवाद केलं. अचानक त्या दिवसापासून त्याच्या वागण्यात मला बदल जाणवू लागला. नकुल आता दररोजच माझी प्रशंसा करू लागला होता. मी साधारण पंजाबी सूट घातला असेल तरीही तो मला, आज तुम्ही छान दिसताय, असं म्हणू लागला होता. तसं माझं राहणीमान अगदी टापटीप होतं. माझ्या चेहऱ्यावर अजूनही जराही सुरकुत्या नव्हत्या. आता मी स्वतः माझी प्रशंसा करत नाही, पण जे आहे ते मी सांगते. मी माझ्या अनुप्रमाणेच दिसायचे आणि हे मला बरेच जण बऱ्याचदा बोलले होते. असो, आता हळूहळू मला नकुलचं वागणं खटकू लागलं होतं. त्याची ती काळजी मला आता नकोशी झाली होती. कुठल्याही गोष्टी या प्रमाणातच योग्य वाटतात, मग ती खाण्याची वस्तू असो की नाती असोत. जर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे परिणाम नेहमीच वाईट असतात. नकुल जरी तेवढा समजदार नसला तरी मी मात्र चांगली समजदार होते. त्यामुळे मी वेळीच गोष्टी कंट्रोलमध्ये आणायचं ठरवलं. आता मी नकुलसोबत एकाच गाडीने जाणं टाळलं. मी माझी स्वतंत्र गाडीने ऑफिसला जायचे. त्याचसोबत ऑफिसमध्येही मी त्याच्याशी पूर्वीप्रमाणे फ्री वागत नव्हते आणि संध्याकाळी घरी आल्यावरही मी नकुलसोबत तेवढं बोलायचे. मला उगाच नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करायचे नव्हते. त्यामुळे वेळीच मी समजदारी दाखवून नकुलशी लिमिटमध्ये वागायला सुरुवात केली होती. आता मी रोजप्रमाणे त्याच्यासोबत नाईट टीही घ्यायचं बंद केलं होतं. माझ्या तुटक वागण्याचा नकुलला मात्र त्रास होऊ लागला होता. माझं त्याच्याशी कमी बोलणं त्याला सहन होत नव्हतं आणि हे मला त्याच्या वागण्यातून कळत होतं. तो सतत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्याला गप्पा गोष्टींची सवय होती आणि त्याची ती सवय एवढ्या लवकर तर जाणार नव्हती. एके दिवशी रात्री नकुल अचानक 2 चहाचे कप घेऊन माझ्या समोर आला. त्याला पाहताच मी लगेच माझ्या हातातील काम बाजूला केलं. मी त्याला म्हणाले, नकुल, अरे तू इथे काही काम होतं का? तो म्हणाला, सासूबाई, माझ्या हातात चहाचे कप पाहून तुम्हाला समजलं असेलच की मी ते तुमच्यासोबत बसून चहा प्यायला आलोय. मी तेव्हाही नकुलला टाळण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, नकुल, मी आता रात्रीचा चहा पिणं सोडलंय. उगाच पुन्हा मला ती सवय लावू नकोस. नकुल मला फारच आग्रह करू लागला.
तो म्हणाला, प्लीज आजच्या दिवस माझ्यासोबत बसून चहा घ्या. गेल्या काही दिवसांपासून मी आपल्या त्या गप्पा गोष्टी, आपल्या रात्रीचं बसून चहा पिणं हे सगळं खूप मिस करतोय. आज माझ्याने राहिलं नाही म्हणून मी चहा बनवून घेऊन आलो. प्लीज आज नंतर मी तुम्हाला आग्रह नाही करणार. त्याचा आग्रह पाहता मी चहाचा कप घेतला आणि त्याच्यासोबत बसून चहा पिऊ लागले. त्या दिवशी नकुलने चहा फारच गोड बनवला होता. मी त्याला त्याबद्दल बोलले तर तो म्हणाला, कदाचित नकळत माझ्याने एवढ्या दिवसाचा राहिलेला गोडवा आजच्या चहामध्ये एकत्र टाकला गेलाय. बहुतेक आज चहालाही मागच्या काही दिवसांची कसर भरून काढायची आहे म्हणून ती एवढी गोड झाली असावी. त्याच्या बोलण्यावर मी हलकंसं स्मित हास्य केलं. मला असं वाटत होतं की नकुलला माझ्याशी खूप काही गप्पा करायच्या होत्या, पण मी समोरून काही बोलत नव्हते म्हणून तो काही ना काही विषय काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा चहा पिल्यानंतर तर मला लगेचच झोप आली, कारण गोड खाल्लं की मला लगेच सुस्ती यायची आणि त्या दिवसाचा चहा तर नेहमीपेक्षा जास्त गोड होता. 10-15 मिनिटातच मी साखर झोपेत गेले. तेव्हा झोप लागल्याच्या नंतर अचानक मला काहीतरी हालचाली जाणवू लागल्या. कोणीतरी माझा हात धरलाय असं मला भासू लागलं. एक वेळ तर मला वाटलं की मी स्वप्न बघते, पण तरीही मी हलकेसे डोळे उघडून पाहिलं तर तेव्हा नकुल माझ्या शेजारी बसला होता. त्यानेच माझा हात धरला होता. तेव्हा मी शांतपणे फक्त बघत होते की नकुल पुढे काय करतोय आणि पुढे काहीच वेळात मला खूप मोठा धक्का बसला. मी कधी विचारही केला नव्हता की नकुल अशाही गोष्टी करू शकतो आणि तेही माझ्यासोबत. मी नकुलवर एवढा विश्वास ठेवला होता, पण त्या दिवशी त्याने माझा विश्वासघात केला होता. त्याने नात्याचीही कदर केली नव्हती. नकुल पुढे काही पाऊल उचलणार तोच त्यावेळी घराची बेल वाजली. बेल वाजताच तो खोलीतून बाहेर गेला. तो बाहेर जाताच मीही त्याच्या मागे गेले. घराच्या दरवाजात पोलीस इन्स्पेक्टर उभे होते. त्यांना पाहताच नकुलचा चेहरा पडला. त्यावेळी त्याच्यासोबत माझ्या घरात त्याचे मनोज काकाही होते. समोर पोलिसांना आणि पाठीमागे मला पाहून नकुल व मनोजच्या पायाखाली जमीनच सरकली होती. नकुल म्हणाला, तुम्ही कसं काय उठलात? तुम्ही तर गाढ झोपेत होतात ना? त्यावर मी म्हणाले, मी झोपेचं नाटक करत होते. आता सगळं खरं तू सांगतोयस की मी सांगू? नकुल असं दर्शवत होता की जसं की काहीच घडलं नाहीये. उलट तो पोलिसांना प्रश्न करू लागला की तुम्ही इथे का आलात म्हणून. तेव्हा मी त्याला म्हणाले की मी सांगते पोलीस का आलेत ते. पोलिसांना मी बोलावलंय. नकुल, तू माझ्या कपाटातून माझ्या प्रॉपर्टीचे कागद काढून त्यावर माझा अंगठा घेतलास आणि हे सगळं तू का केलंय हे मला समजलंय. मगाशी मी नकुल आणि मनोजचं बोलणं ऐकलं होतं. त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. मनोजने नकुलला माझ्या लेकीच्या आयुष्यात माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी पाठवलं होतं. त्याने नकुलला सांगितलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी त्याची होणार, पण खरं तर नकुलकडून प्रॉपर्टीचे कागदपत्र काढून घेण्यासाठी मनोजने ते सर्व नाटक केलं होतं. मनोज स्वतःच्या सख्या मुलांसाठी माझी प्रॉपर्टी मिळवू पाहत होता आणि जेव्हा प्रॉपर्टीचे कागदपत्र त्याच्या हातात आले तेव्हा त्याने त्याचं खरं रूप नकुलसमोर आणलं. नकुलने जे माझ्यासोबत केलं होतं तेच त्याच्यासमोरही वाढून आलं होतं. त्याने ज्या प्रकारे माझा विश्वासघात केला तसाच विश्वासघात त्याच्या काकाने त्याचा केला होता. मी त्यांना म्हणाले की ज्या कागदपत्रांवर तुम्ही माझे अंगठे घेतले आहेत ते बनावटी कागदपत्र आहेत. नकुलचा व त्याच्या काकांचा फोन कॉल मी आधीच ऐकला होता, त्यामुळे मी आधीच सावध होते. मी आज मुद्दामच ऑफिसमधून माझ्या कंपनीचे कागदपत्र घरी घेऊन आले होते. मी कागदपत्र कुठे ठेवत आहे यावर नकुलचं बारीक लक्ष होतं आणि संधी मिळताच त्याने माझी कागदपत्र हडपून एका रात्रीत गेल्या 20 वर्षापासून मी उभी केलेली कंपनी हडपायचा प्रयत्न केला होता. परंतु देव माझ्यासोबत होता. मगाशी ते दोघं काकापुतण्या भांडत असताना मी लपून पोलिसांना फोन केला, त्यामुळे वेळीच पोलीस माझ्या मदतीला येऊ शकले. तेव्हा मी त्या काकापुतण्यावर FIR दाखल केली. त्या दोघांनाही जेल झाली होती. माझ्या मुलीसाठी मला असा लालची मुलगा नको होता. नकुलनेच माझ्या अनुच्या डोक्यात बिझनेस मॅनेजमेंट शिकण्याचा किडा टाकला होता. त्याच्या आग्रहामुळेच ती दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी गेली होती. ते दुसऱ्या शहरातील कॉलेजही नकुलनेच तिला बघून दिलं होतं, जेणेकरून अनु घरातून बाहेर गेल्यावर नकुलला माझ्याशी गोड बोलून माझी कंपनी हडपता यावी म्हणून त्याने एवढ्या पद्धतशीर प्लॅन रचला होता. परंतु शेवटी तोच त्याच्या विश्वासघाताच्या खेळात अडकला आणि आता जेलमध्ये खडी फोडायला गेला. ज्या मनोजने माझ्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर एवढी वर्ष नोकरी केली त्यानेच माझा विश्वासघात केला होता. मनोजमुळे मला एक गोष्ट तर शिकायला मिळाली की आपल्या कुटुंबाशिवाय बाहेर कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आपले कौटुंबिक विषय आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवावे. मनोजला माझ्याविषयी सगळी माहिती होती की मी एकटी कंपनी सांभाळत आहे. माझ्या मागे कोणी पुरुषाचा सपोर्ट नाही आहे हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. मी त्याला आपल्या घरातील सदस्य समजून माझ्या घरातील सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याचाच त्याने फायदा घेतला होता. मंडळी, या कथेतून आज आपण एक गोष्ट तर शिकलो की माणसाने त्याची पर्सनल लाईफ व वर्क लाईफ आपल्या आपल्या जागी ठेवाव्यात.
बाहेर कोणी किती गोड बोलत असलं तरी आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल कोणाला काहीही सांगू नये. नाहीतर ज्या लोकांना आपण आपलं समजू लागतो तेच एक दिवस आपलं सर्वस्व हिरावून घेऊ शकतात. त्यामुळे विश्वास ठेवा, पण तो फक्त आणि फक्त स्वतःवर व आपल्या कुटुंबावर. कारण कुटुंब कधी परकं होऊ शकत नाही आणि परके कधी कुटुंब बनू शकत नाही. म्हणून तुम्ही सुरक्षित राहा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ऐकत राहा मनाचे बोल.